इंग्रजीमध्ये बोलताना कधीकधी असं होतं ना की आपण जो काळ वापरतोय तो बरोबर आहे की नाही याबद्दल थोडं कन्फ्युजन होतं. जर असं वाटत असेल तर काळजी करू नका. आज आपण हाच गोंधळ दूर करणार आहोत आणि अगदी आत्मविश्वासाने इंग्रजी टेन्सेस कसे वापरायचे हे समजून घेणार आहोत. पण मग इंग्रजी व्याकरणात हे टेन्सेस इतके महत्त्वाचे का असतात? याचं उत्तर अगदी सोपं आहे. ते फक्त एका साध्या प्रश्नाचं उत्तर देतात. हे नक्की घडलं कधी? टेन्सेस आपल्याला सांगतात की कोणतीही क्रिया वेळेनुसार नक्की कुठे घडली. आणि खरं तर इथूनच सगळा खेळ सुरू होतो. चला पटकन बघूया की आजच्या या प्रवासात आपण काय काय करणार आहोत. आधी आपण टेन्सेस समजून घेण्याची एक सोपी पद्धत बघू. मग आपण वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळात डोकावू आणि शेवटी हे सगळं एकत्र करून आपलं स्वतःचं एक कंप्लीट टेन्स टूलकिट बनवू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. इथे आपण टेन्सेस समजून घेण्यासाठी एक मूलभूत आणि अतिशय सोपी चौकट पाहणार आहोत. आता अशी कल्पना करा की हे टेन्सेस म्हणजे व्याकरणाचे काही बोरिंग नियम नाहीत, अजिबात नाहीत. उलट ते आपल्या हातात असलेल्या एका टाईम मशीनचे कंट्रोल्स आहेत. आणि या कंट्रोल्सचा वापर करून आपण वेळेत कुठेही म्हणजे भूतकाळात, वर्तमानात किंवा थेट भविष्यात अगदी अचूकपणे पोचू शकतो. आता ही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. खरं तर संपूर्ण टेन्स सिस्टमची गुरुकिल्लीच आहे हे. कोणताही टेन्स ओळखण्यासाठी ना फक्त 2 सोपे प्रश्न विचारायचे. पहिला, टाईम झोन कोणता आहे, म्हणजे आपण पास्ट, प्रेझेंट की फ्युचरबद्दल बोलतोय. आणि दुसरा प्रश्न, व्ह्यू कसा आहे, म्हणजे क्रिया सिंपल आहे, कंटिन्युअस आहे की परफेक्ट. ठीक आहे, चला तर मग आपल्या टाईम मशीनचं डायल फिरवूया आणि त्याला सेट करूया प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळावर. इथे आपण त्या क्रियांबद्दल बोलू ज्या एकतर आता घडत आहेत किंवा ज्या नेहमीच खऱ्या असतात. आणि सुरुवात करूया सिंपल व्ह्यूपासून. हा व्ह्यू म्हणजे जणू काही एखाद्या फॅक्टचा किंवा सवयीचा स्नॅपशॉट काढल्यासारखा आहे. तर सिंपल प्रेझेंट हा आपण कधी वापरतो? तर आपल्या सवयी, रोजची कामं किंवा ज्या गोष्टी कधीच बदलत नाहीत त्या सांगण्यासाठी. उदाहरणार्थ आय प्ले असं म्हटलं की त्याचा अर्थ होतो की खेळणं ही एक सवय आहे, एक नेहमीची गोष्ट आहे. याची रचना पण बघा किती सरळ आहे. ओके, सिंपल तर झालं. आता बघूया कंटिन्युअस व्ह्यू. हे अगदी एखाद्या गोष्टीचं लाईव्ह टेलिकास्ट बघण्यासारखं आहे. म्हणजे एखादी क्रिया जेव्हा आपण बोलतोय त्याच क्षणी सुरू असेल तेव्हा हा टेन्स वापरायचा. जसं की आय एम प्लेइंग. याचा अर्थ काय की मी आत्ता ह्याच मोमेंटला खेळत आहे, क्रिया चालू आहे. तर फरक अगदी स्पष्ट आहे, बरोबर. आय प्ले म्हणजे एक सवय किंवा एक वस्तुस्थिती आणि आय एम प्लेइंग म्हणजे क्रिया आत्ता या क्षणी सुरू आहे. हा एक कॉमन कन्फ्युजन पॉइंट आहे. पण एकदा का हा फरक लक्षात आला की मग सगळं एकदम सोपं होऊन जातं. आणि आता येतो आपला तिसरा व्ह्यू, परफेक्ट. हा जरा इंटरेस्टिंग आहे. हा अशा क्रियेबद्दल सांगतो जी भूतकाळात पूर्ण झाली आहे, पण तिचा काहीतरी संबंध, काहीतरी परिणाम आता वर्तमानावर आहे. उदाहरणार्थ आय हॅव प्लेड असं म्हटलं तर याचा अर्थ खेळण्याची क्रिया तर झाली आहे, पण त्याचा अनुभव किंवा आठवण आजही महत्त्वाची आहे. ओके, वर्तमान काळाची सफर झाली. चला आता आपल्या टाईम मशीनला घेऊन थेट भूतकाळात जाऊया. आणि गंमत म्हणजे इथेही तेच 3 व्ह्यू आपल्याला भेटणार आहेत. सिंपल, कंटिन्युअस आणि परफेक्ट. बघूया ते भूतकाळात कसे काम करतात. सिंपल पास्ट नावाप्रमाणेच सोपा. भूतकाळातल्या एका ठराविक वेळेला एखादी गोष्ट घडली आणि तिथेच संपली. जसं की आय प्लेड म्हणजे मी खेळलो. ती क्रिया पूर्णपणे भूतकाळातली आहे, तिचा आत्ताशी काही संबंध नाही. आता हा मुद्दा नीट लक्षात घेऊया. सिंपल पास्ट आणि प्रेझेंट परफेक्ट मधला फरक. यात खूप लोक चुकतात. लक्षात ठेवा, सिंपल पास्टमध्ये क्रिया कधी घडली हे महत्त्वाचं, म्हणजे वेळ महत्त्वाची. आणि प्रेझेंट परफेक्टमध्ये क्रियेचा परिणाम वर्तमानात महत्त्वाचा असतो, वेळ नाही. एकदम सोपं आहे, नाही का? आता पास्ट कंटिन्युअस. याची कल्पना अशी करा की भूतकाळात एक गोष्ट सुरू होती आणि मध्येच दुसरी गोष्ट घडली. म्हणजे आय वॉज प्लेइंग, मी खेळत होतो, ही क्रिया बॅकग्राऊंडला चालू होती आणि त्याचवेळी समजा दुसरी घटना घडली, जसं की फोन वाचला. आणि आता येतो पास्ट परफेक्ट. याला भूतकाळाचा भूतकाळ असंही म्हणतात. भारी आहे ना? म्हणजे काय, तर भूतकाळात 2 गोष्टी घडल्या तर त्यापैकी जी गोष्ट आधी घडली ती सांगायला हा टेन्स वापरतात. सोप्या भाषेत सांगायचं तर आय हॅड प्लेड म्हणजे दुसरी कोणतीतरी गोष्ट घडल्याच्या आधीच खेळण्याची क्रिया पूर्ण झाली होती. बरं, तर भूतकाळात जाऊन आलो. आता आपल्या टाईम मशीनचं शेवटचं डेस्टिनेशन भविष्यकाळ. आणि हो, इथेही आपले तेच जुने मित्र आपल्याला भेटणार आहेत, सिंपल, कंटिन्युअस आणि परफेक्ट.
बघूया ते भविष्याबद्दल काय सांगतायत. सिम्पल फ्युचर म्हणजे भविष्यात एखादी गोष्ट घडेल असं साधं सरळ सांगणं. आय शॅल प्ले किंवा आय विल प्ले म्हणजे मी खेळणार आहे. एक छोटीशी टिप. आजकाल बोलताना विलचा वापरच जास्त होतो. शॅल थोडा फॉर्मल वाटतं, पण दोन्ही बरोबर आहेत. फ्युचर कंटिन्यूस याची कल्पना अशी करा की आपण भविष्यातल्या एका क्षणात डोकावून बघतोय. त्यावेळी कोणती क्रिया सुरू असेल हे हा टेन्स सांगतो. जसं की आय शॅल बी प्लेइंग म्हणजे भविष्यातल्या एका ठराविक वेळेला माझी खेळण्याची क्रिया चालू असेल. आणि आपल्या शेवटचा व्ह्यू फ्युचर परफेक्ट हा काय सांगतो, तर भविष्यातल्या एका ठराविक वेळेच्या आधीच एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल. उदाहरणार्थ आय शॅल हॅव प्लेड म्हणजे भविष्यातल्या एका पॉइंटपर्यंत माझी खेळण्याची क्रिया संपलेली असेल. फिनिश्ड. वा, तर आपण तिन्ही काळात फिरून आलो. आता वेळ आली आहे या सगळ्याला एकत्र आणण्याची, म्हणजेच आपलं कम्प्लीट एन्स टूलकिट बनवण्याची. आणि हे बघा आपलं फायनल टूलकिट. हा चार्ट सगळं काही अगदी सोपं करून दाखवतो. 3 टाइम झोन्स, पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. आणि 3 व्ह्यूज, सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट. बस या 9 चौकटींमध्येच सगळे टेन्सेस बसतात. ही 3x3 ची सिस्टीम एकदा डोक्यात बसली की मग टेन्सेस कधीच अवघड वाटणार नाहीत. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. प्रत्येक वाक्यानं एक छोटीशी गोष्ट सांगत असतो आणि टेन्सेस हे फक्त नियम नाहीत, तर ते आपल्या गोष्टीला योग्य वेळ देणारे जादूचे शब्द आहेत. तर मग आता प्रश्न हा आहे की हे नवं टूलकिट वापरून कोणती गोष्ट सांगितली जाणार आहे.